नमस्कार. 80% शिक्षक पदभरतीची प्रक्रिया अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू झालेली आहे. यामध्ये 2 प्रकारच्या संस्था असतात. काही लिंग्विस्टिक मायनॉरिटी असते आणि काही रिलिजियस मायनॉरिटी असते. तर नुकत्याच टाकलेल्या यूट्यूबच्या व्हिडिओचा भरघोस प्रतिसाद पाहून आपण यावरती डिटेल हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी 80% शिक्षक भरती जो शुभारंभ झालेला आहे आणि यानुसार एका संस्थेची ॲडसुद्धा आलेली आहे, ते सुद्धा आपण पाहूयात. त्याचबरोबर या संदर्भातील GR सुद्धा आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. परंतु बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये, भावी शिक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की अर्ज कुठे व कसा करायचा, यासाठी पात्रता काय असणार, निवड कशी होते, यासाठी शिक्षण सेवक असेल का, यासाठी जे पेमेंट देत असतं कोण देत असतं, असे बरेच प्रश्न आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अशा अल्पसंख्याक संस्था ज्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 3200+ आहेत, त्यांची यादी हवी आहे. आणि त्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये या चॅनलवरती तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली होती आणि त्यानुसार तुम्हाला ती यादी पाठवेन असं अश्युअर केलं होतं. परंतु मित्रांनो, तुम्ही फक्त हा जीमेल पाहू शकता. जवळपास या जीमेलला एक 5 ते 5.5 हजार जे भावी शिक्षक होऊ पाहतात त्यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि कोणताही मेल आता याच्यावरती ओपन होत नाही आहे. म्हणजे इन शॉर्टमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझं ते जीमेल बॉक्स आहे ते पूर्णतः हँग झालेलं आहे. सो लेट इट बी. ज्यांना अशा संस्थांची यादी हवी आहे ती यादी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या माहितीसाठी पुरवत आहेत. सॉरी टू से, ही यादी मला टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करता येत नाही आहे, कारण थोडं नेटवर्क इश्यू की काय किंवा त्या यादीबद्दल काहीच होत नाही. ही यादी ऑथराईज असून ती यादी संघटनेकडून आपण मागून घेतलेली आहे. आणि तुम्ही फक्त या मेलवरती पाहू शकता की काल व्हिडिओ टाकल्यापासून जवळपास म्हणजे सांगूच शकत नाही की किती मेल आलेले आहेत. आणि कोणताही मेल कितीही क्लिक केलं तरीसुद्धा हा ओपनसुद्धा होत नाही आहे. अशा पद्धतीने मेल अगदी हँग झालेला आहे. सो मित्रांनो, चला तर ज्यांना ही अशी यादी हवी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थांची यादी यामध्ये असणार आहे. मित्रांनो, मी प्राध्यापक ॲडव्होकेट बालू शावाणे, आपल्या सर्वांचं यूट्यूब फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय की हे जे 26 सप्टेंबर 2024चं कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन दत्तात्रय शिंदे यांच्या सहीने हे लेटर आलेलं आहे. आणि त्याच्यानुसार रिक्त पदे भरण्यासाठी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मान्यतासुद्धा दिलेली आहे. आणि त्यासाठी MJCTU च्या माध्यमातून, महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सतत शिक्षण मंत्र्यांचा पाठपुरावा सुरू होता आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. मित्रांनो, आतापर्यंत 50% पदभरतीस मान्यता होती आणि आता मात्र 100%ची मागणी असताना 80% पदभरतीस ही मान्यता मिळालेली आहे. 25 सप्टेंबर रोजी महासंघाची बैठक शिक्षण मंत्र्यांसोबत झाली आणि 26 सप्टेंबरला तो GR आलेला आहे. आणि मी त्याचे सदस्य असल्यामुळे तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये ती माहिती मी तुम्हाला पुरवत आहे. प्रथमतः सगळ्यात महत्त्वाचं की जो 80% शिक्षक भरती शुभारंभ झालेला आहे त्याचे तुम्हाला एक न्यूज दाखवते की ही न्यूजसुद्धा आलेली आहे. यासाठी ही जी भरती असते त्यासाठी शिक्षण सेवक हे 3 वर्ष तुम्हाला करणं बंधनकारक असणार आहे. या ज्या संस्था आहेत, रिलिजियस मायनॉरिटी असेल, लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल, यामध्ये असं कोणतंही बंधन नाही की कोणीही त्या संस्थामध्ये शिक्षक म्हणून कोणालाही तिथे क्वालिफाईंग क्रायटेरिया जर पूर्ण केलेला असेल तिथं तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. आणि याचं तुम्ही हे शिक्षण सेवक म्हणून जशा संस्थेमध्ये जागा असतील तशी ॲड यायला सुरुवात होते. मित्रांनो, ही भरती जरी शुभारंभ झाला असला तर प्रथमतः मी सांगू इच्छिते की काही संस्थांमध्ये यासाठी पैशाची पण डिमांड केली जाते. आणि काही संस्थांमध्ये तुमच्या कॅलिबरवरती सुद्धा घेतलं जातं. सो एनी हाव, या संस्थांना UGCकडूनच एक घटनात्मक दर्जा असतो, त्यामुळे या जागा कधीही पवित्र पोर्टलवरती दिल्या जाऊच शकत नाहीत. त्यामुळे त्या अशाच भरल्या जातात, परंतु इतके दिवस भरल्या जात नव्हत्या आणि आता त्या पदभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि ती कुठं तर दिलासादायक बातमी आपल्यासाठी नक्कीच आहे.
मित्रांनो, आता यामध्ये जो प्रश्न विचारला जातो नेक्स्ट तो म्हणजे अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे. हे सगळे प्रश्न मी थोडे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमधून कालच्या व्हिडिओच्याच घेतलेले आहेत. सो मित्रांनो, यासाठी अर्ज करण्यासाठी जे ऑथराईज न्यूजपेपर आहेत ते तुम्ही सतत पाहायचे आहेत आणि तिथे तुम्हाला संस्थांची वॅकन्सी आली की तिथं तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर जी शैक्षणिक संस्थांची यादी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करू इच्छिते किंवा येणाऱ्या काळामध्ये जर पॉसिबल झालं अपलोड झाली तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तुम्ही टेलिग्राम वरती सुद्धा ही अपलोड करण्यात येईल. त्यामध्ये जिल्ह्यावाईज शैक्षणिक संस्था आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या शाळा असतील. सो जर तुम्हाला इथं अप्लाय करायचं असेल, जर तुम्ही इंटरेस्ट असाल अशा शाळांवरती काम करण्यासाठी, कारण यांचा पगार आणि नॉर्मल पवित्र पोर्टल थ्रू भरती सुरू होते, त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये नियम अटी सेम आहेत. फक्त एज्युकेशनमध्ये फक्त थोडासा इकडं तिकडं डिफरन्स असतो. सो मित्रांनो, त्यासाठी तुम्ही अशा संस्थांना भेट द्यायची आहे. तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही तिथं नेऊन द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की जेव्हा तुमची ॲड येईल तेव्हा प्रथमतः तुम्ही मला इंटिमेट करा. त्यामुळे जरी तुम्ही न्यूजपेपर पाहिला नाही तरीसुद्धा तुम्हाला ते महत्त्वपूर्ण गोष्ट असणार आहे. त्याचबरोबर अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या ज्या संस्था आहेत त्या मात्र म्हणजे मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला बोलवतात किंवा तुमच्याकडून ॲप्लिकेशनसुद्धा घेतात किंवा डायरेक्ट मुलाखतसुद्धा घेतली जाते. सो त्या सर्वाची तयारी तुम्ही ठेवा. पवित्र पोर्टल थ्रू सेकंड फेज, दुसरा टप्पा, तिसरी टेट हे होतच आहे. त्याचबरोबर ही एक दुसरी संधी आपल्या सर्वांसाठी आलेली आहे आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्या आणि सर्वांपर्यंत पोचवा. तिसरा तुमचा प्रश्न आहे की पात्रता आणि निवडीचे निकष. मित्रांनो, यासाठी टॅट आहे, जी आपली टॅट 1 झाली 2017मध्ये, 2022मध्ये झाली. टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट आहे. त्याच्यामध्ये जी काही झालेली आहे ती मात्र बंधनकारक नसणार आहे, हे लक्षात ठेवा. बाकीचा जो शिक्षकांसाठी क्रायटेरिया आहे तो बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये TET 1-2 पास असणं गरजेचं आहे शाळांनुसार आणि या संस्था आहेत 1 ते 12पर्यंत आहेत. त्यामुळे सर्वच जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे, क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो कंपल्सरी आहे. परंतु यामध्ये फक्त एक ॲडिशन मुद्दा मी सांगून ठेवते की TET अल्पसंख्याक संस्थांना जरी शालेय विभागानं बंधनकारक केली असली तर त्या संदर्भात काही संस्था या कोर्टात गेलेल्या आहेत आणि आता त्याचा निकाल लवकरच लागतो आहे. त्यामुळे तिथंही त्यांना TET विरहित भरती येणाऱ्या काळामध्ये मायनॉरिटी इन्स्टिट्यूटमध्ये होऊ शकते. परंतु सध्या तरी TET 1, TET 2 ही किंवा CTET जे काही क्वालिफिकेशन असेल, क्वालिफाईंग एक्झाम आहेत त्या तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत. त्यावर DED, BEd, 12वी जे काही आपलं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे सगळं क्रायटेरिया आहेच. फक्त यासाठी टॅट जी आहे महाराष्ट्र शासनाची ती बंधनकारक नाही आहे, परंतु पगार आणि निवडीचे निकष, ॲड, इंटरव्ह्यू ह्या सगळ्या प्रोसेस सेम असणार आहे. आता मात्र ती वेळ आलेली आहे ज्याची तुम्ही सतत कंटिन्यू मेलच्या माध्यमातून आणि पाठपुरावा करत आहात, ती म्हणजे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची यादी. तर मित्रांनो, आता ही यादी फार मोठी आहे, परंतु आपण पाहूयात. जर तुमच्या जिल्ह्यातली जर एखादी संस्था असेल तर त्याला तुम्ही नक्की कनेक्ट होऊ शकता. मित्रांनो, याच्यामध्ये एक संस्थेचं नाव दिलेलं आहे, त्याचबरोबर जिल्हा दिलेला आहे, कोणत्या जिल्ह्यातली आहे, त्याचबरोबर मायनॉरिटी कुठली आहे, धार्मिक मायनॉरिटी आहे म्हणजे रिलिजियस मायनॉरिटी आहे की लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे आणि यांना कधी मायनॉरिटी हे प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे. अशा या पद्धतीच्या या डिटेल्स आहेत. तर आता आपण पाहूयात. जे तुमच्या गरजेचं असेल ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. मित्रांनो, आपण ही मायनॉरिटीबद्दल पाहूयात. ही जी माझ्याकडे अपडेटेड जी लिस्ट आहे ती त्या एकूण राज्यातील मायनॉरिटीच्या संस्था आहेत त्या 3221 आहेत आणि शेवटचा जी त्यांना मायनॉरिटी दिनांक मिळालेला आहे तो 9/3/2021 रोजी आहे. आणि आपण ही पाहतोय की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात की ज्यांना जर तुमच्या जिल्ह्यातली जर यादी असेल, संस्था असेल तर मात्र तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. जम्बलिंग आहे, कुठेही सेम नाही आहे, परंतु तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे की रिलिजियस मायनॉरिटी आहे एवढं फरक पडणार नाही आहे. फक्त तुम्हाला जे गरजेचं आहे ती म्हणजे जिल्हा, तालुका आणि संस्थेचं नाव.
तर चला तर मित्रांनो आपण यासाठी सुरुवात करूयात. मित्रांनो पहिल्यांदा आपण पाहत आहोत की राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय शैक्षणिक विकास संस्था कोळंबी, तालुका जिल्हा यवतमाळची संस्था आहे. नेक्स्ट आहे सय्यद सादेश अली शाह बाबा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सायगाव, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. नेक्स्ट आहे वीरभद्रेश्वर शिक्षण संस्था औरंगाबाद, तालुका औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद. नेक्स्ट आहे माननीय दिलीपराव माने कृषी क्रीडा व मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ हुलगूर, तालुका दक्षिण, जिल्हा सोलापूर. नेक्स्ट आहे म्हणजे मित्रांनो आता मी काय करते की म्हणजे प्रत्येक वाचणं मला शक्य नाही आहे. सो तुमचे हे जे काही स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही काढत चला आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही घेत चला, कारण असं जर वाचत गेलं तर जवळपास हा व्हिडिओ 2 तास चालू शकतो. सो मी फक्त हे स्क्रोल करते, तुम्ही त्याच्या पद्धतीने याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमचा जर जिल्हा जिथं दिसेल ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण मी फक्त जिल्ह्यावाईज वाचते. यवतमाळ, बीड, औरंगाबाद, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, भंडारा, मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, यवतमाळ, बुलढाणा, गडचिरोली, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, अकोला, मुंबई उपनगर, नागपूर, पुणे, जिल्हा वाशिम, गोंदिया, ठाणे, जिल्हा भंडारा, पुणे, जालना, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, भंडारा, नांदेड. त्याचबरोबर लातूर, गोंदिया, ठाणे, बीड, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, अकोला, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, ठाणे, यवतमाळ, अकोला, भंडारा, सातारा, गोंदिया, मुंबई, भंडारा, धुळे, भंडारा. मी फक्त जिल्ह्यांची नाव वाचते आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत चला. परभणी, बुलढाणा, गडचिरोली, मुंबई, लातूर, मुंबई, अकोला, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई, वाशिम, मुंबई, ठाणे, सांगली, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, गोंदिया, भिवंडी, पुणे, सोलापूर, मुंबई, अकोला, पुणे, गोंदिया, भंडारा, गोंदिया, वाशिम, भंडारा, औरंगाबाद, नांदेड, यवतमाळ, औरंगाबाद, गडचिरोली, जळगाव, नांदेड, गडचिरोली, नंदुरबार. याचबरोबर इथे पुढे लिंग्विस्टिक मायनॉरिटी दिलेली आहे. आपण पाहत आलेलो आहे की 2021 पासून ज्यांना मायनॉरिटी हे दर्जा उत्पन्न देण्यात आलेला आहे शासनाचा, त्यांचे इयरसुद्धा इथं देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, बुलढाणा, मुंबई, नागपूर, अमरावती, मुंबई, जळगाव, पुणे, नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव, बुलढाणा, ठाणे, जालना, अमरावती, औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर, जळगाव, पुणे, ठाणे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, रायगड, ठाणे, नाशिक, अमरावती, बुलढाणा, रायगड, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, बीड, अमरावती, पुणे, भंडारा, जळगाव, चंद्रपूर, मुंबई उपनगर, बुलढाणा, जिल्हा परभणी, नागपूर, पालघर, जालना, नाशिक, नांदेड, मुंबई, बीड, गोंदिया, भंडारा, सोलापूर, अकोला, सोलापूर, जळगाव, मुंबई, ठाणे, पुणे, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नाशिक, पुणे, नांदेड, गोंदिया, परभणी, पुणे, मुंबई, पुणे, परभणी, पुणे, सोलापूर, मुंबई उपनगर, पालघर, अकोला, सोलापूर, पुणे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, यवतमाळ, ठाणे, औरंगाबाद, मुंबई उपनगर, औरंगाबाद, जळगाव, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, कोल्हापूर, जालना, नाशिक, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, औरंगाबाद, जळगाव, भंडारा, ठाणे, भंडारा, हिंगोली, जळगाव, पुणे, हिंगोली, नांदेड, पुणे, अमरावती. मित्रांनो, जे तुमच्याशी रिलेटेड तुमच्या जिल्ह्यातील असेल त्याचा स्क्रीनशॉट काढत चला, जेणेकरून तुम्हाला ते महत्त्वपूर्ण संस्था ठरणार आहे आणि इथे जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे की कधी यांची ॲड येणार आहे. औरंगाबाद, अमरावती, नांदेड, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, मुंबई, अमरावती, ठाणे, पालघर, नांदेड, औरंगाबाद, मुंबई उपनगर,
नांदेड, सोलापूर, सांगली, मुंबई उपनगर, अमरावती, गडचिरोली, कोल्हापूर, पुणे, नांदेड, सोलापूर, पुणे, ठाणे, जळगाव, लातूर, सांगली, बुलढाणा, चंद्रपूर, मुंबई, चंद्रपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव, नांदेड, वाशिम, बुलढाणा, ठाणे, पुणे, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, भंडारा, नांदेड, मुंबई, नांदेड, परभणी, औरंगाबाद, भंडारा, जळगाव, मुंबई, अकोला, नागपूर, जळगाव, सोलापूर, भंडारा, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, अमरावती, मुंबई, पुणे, माटुंगा, ठाणे, अकोला, औरंगाबाद, जालना, मुंबई शहर, हिंगोली, नागपूर, परभणी, गोंदिया, बीड, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, अमरावती उपनगर, मुंबई उपनगर, रायगड, सांगली, हिंगोली, सोलापूर, भंडारा, परभणी, बीड, नांदेड, पालघर, मुंबई, मुंबई, वाशिम, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, सांगली, मुंबई, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद, गोंदिया, सोलापूर, भंडारा व जळगाव, लातूर, बुलढाणा, परभणी, अमरावती, पुणे, जालना, पालघर, वर्धा, बुलढाणा, ठाणे, औरंगाबाद, वरणगाव, भुसावळ, जळगाव, नाशिक, विलेपार्ले, मुंबई उपनगर, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, पुणे, रायगड, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, कोल्हापूर, ठाणे, हिंगोली, नागपूर, अमरावती, नाशिक, ठाणे, नाशिक, वर्धा, कोल्हापूर, बुलढाणा, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, अमरावती, नाशिक, सातारा, औरंगाबाद, रायगड, मुंबई, बुलढाणा, लातूर, नांदेड, नाशिक, ठाणे, नांदेड, नाशिक, सोलापूर, लातूर, रायगड, नागपूर उपनगर, मुंबई उपनगर, यवतमाळ, नागपूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली, लातूर, नाशिक, सांगली, गोंदिया, मुंबई, नांदेड, सांगली, उस्मानाबाद, वर्धा, धुळे, मलाड वेस्ट विच इज इन मुंबई, बहुजन हिताय संस्था, जळगाव, हडपसर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, अमरावती, नागपूर, ठाणे, नाशिक, ठाणे, सांगली, अमरावती, नांदेड, जळगाव, कोल्हापूर, सांगली, नाशिक, गोंदिया, ठाणे, मुंबई, भंडारा, यवतमाळ, लातूर, जुना बाजार, यवतमाळ, नंदुरबार, औरंगाबाद, सोलापूर, ठाणे. मित्रांनो, खूप मोठी ही दिसते, म्हणजे अगदी बोलताना सुद्धा कंटाळेल एवढी मोठी ही लिस्ट आहे. आणि खरंच ही लिस्ट ह्याच्यावरती अपलोड नाही करता आली, परंतु मी फक्त थोडंसं स्क्रोल करते. तुम्ही एक काम करा की ही जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घेत चला, जेणेकरून तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातील संस्था असेल तर इथे अप्लाय करता येईल, कारण यांच्या ॲड आता येणार आहेत. मला असं वाटतं की स्क्रीनशॉट जर काढत चालला तरी ज्यांना गरज आहे, ज्यांना अशा संस्थांवरती काम करायचं आहे, त्यांनीच हे शेवटपर्यंत पाहू शकता आणि त्यांनीच हा स्क्रीनशॉट काढा, कारण खूप वेळ हा बोलायचं प्रत्येक म्हटलं तर खूप वेळ जाईल याच्यामध्ये. आणि गरज नसताना एवढं वाटत नाही आहे. ॲक्च्युली आधी अपलोड झाली असती तर तुम्हाला याच्यावरती काम करायला बरं पडलं असतं, परंतु यादीच अपलोड नाही झालेली, त्यामुळे हा गोंधळ आहे. आपण जवळपास आता 1000 संस्था अशा पाहिलेल्या आहेत. सो इथून पुढे अजून 2000 अशा संस्था आहेत आणि आपण पाहतोय की प्रत्येक जिल्हा याच्यामध्ये कवर आहे. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे म्हणता येईल. काही ठिकाणी याच्यासाठी पैसे जरी घेत असले तरीसुद्धा वाईट नाही आहे. जॉब सध्या महत्त्वाचा आहे आणि जर तुमचं कॅलिबर असेल, लक असेल तर मात्र तुमचं इथे काम होऊ शकतं.
मायनॉरिटी संस्थांमध्ये TET संदर्भात ज्या कोर्ट केस आहे एक त्यांनी जिंकलेली आहे आणि आता एक येणाऱ्या दिवसामध्ये जिंकणारच आहे. त्यामुळे ज्यांचं TET सुद्धा नसेल, येणाऱ्या काळामध्ये जर ह्यांना हे संस्था माहीत असतील तर मात्र तुम्ही याचा फॉलोअप नक्की घेऊ शकता. कदाचित मी पटापट स्क्रोल करते कारण याच्यामध्ये खूपच वेळ जाताना आपल्याला दिसतोय. मला असं वाटतं की यूट्यूबवरती हे व्हिजिबल व्यवस्थित व्हायला हवं, कारण तुम्ही इतका उशीर जर या व्हिडिओमध्ये घालवलात तर म्हणजे काहीच युजफुल नाही आहे, अननेसेसरी. फक्त तुम्हाला संस्था, तुमच्या आणि जिल्हा आणि संस्थेचं नाव मिळालं, तुम्ही गुगलला टाकलं की तुम्हाला सगळ्या डिटेल्स याबद्दल येणार आहेत. आणि जवळपास 2007 पासून ज्यांना मायनॉरिटीचा दर्जा मिळालेला आहे, लिंग्विस्टिक असेल, रिलिजियस असेल, त्या सर्व संस्था यामध्ये आहेत. खरं पाहता हा व्हिडिओ चांगला 2 तास पण चालू शकतो जर प्रत्येक नाव वाचायचं म्हटलं. ते योग्य नाही आहे. तुमच्या भावनांशी खेळणं हे योग्य नाही आहे, हे लक्षात घ्या. सो यादी अपलोड झाली तर मी नक्कीच टाकेन, थोडासा विश्वास ठेवा. इवन तुम्ही कालचं लाईव्हसुद्धा पाहिलं असेल की ते सुद्धा व्यवस्थित झालं नाही आहे, कारण खूप मुसळधार पाऊस आणि नेटवर्क इश्यू, त्याच्यामध्ये हा गोंधळ झालेला आहे. सो आता आपण अगदी शेवटच्या पेजपर्यंत येत आहोत. तिथे फक्त आपण जिल्हे वाचून घेऊयात. लातूर, नागपूर, मुंबई, जळगाव, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, पुणे, मुंबई, बीड, मुंबई, पुणे, मुंबई, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, औरंगाबाद, पुणे, नागपूर, उस्मानाबाद, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, सांगली, मुंबई, औरंगाबाद, रायगड, औरंगाबाद, मुंबई, यवतमाळ, मुंबई, सोलापूर, जळगाव, पुणे, धुळे, नागपूर, धुळे, बीड, मुंबई, वाशिम, औरंगाबाद, ठाणे, मुंबई, ठाणे, पुणे, मुंबई, अशा प्रकारे या संस्थांची आपण लिस्ट पाहिलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला या संस्थांमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर मात्र तुम्ही या संस्थांशी संपर्क नक्की साधा, तुमच्या जिल्ह्यामधल्या. आणि या फक्त संस्था आहेत, त्यांच्या N नंबर ऑफ शाळा असणार आहेत आणि कदाचित 9 ते 12साठी जे आपले बांधव आहेत ते वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आपण म्हणू शकतो, कारण या जागा इतके दिवस येत नव्हत्या. आता त्या जागांचा मार्ग तरी मोकळा झालेला आहे. सो स्टे कनेक्टेड. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इफ यू वॉन्ट, अँड देन टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. अशा शिक्षकांच्या हक्काच्या लढ्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मिळत राहतील.